महाराष्ट्रात 3.5% वाल्यांचे राज्य, सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करू नये. आनंदराज आंबेडकर. राज्य सरकार जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार कुणबी मराठा जसे वाद लावते तसाच वाद आमच्या अनुसूचित जातीमध्ये लावू पाहत आहे, असा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. सरकारचे हे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. उपवर्गीकरणाविरोधात आज आम्ही सोलापुरात मोर्चा काढत असू. यापूर्वीच परभणी, पिंपरी चिंचवड, लातूर, मुंबई अशा ठिकाणी मोर्चा झाल्याचं समजतात आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं. आणि ते सोमवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमच्यासोबत मातंग खाटीक समाजाचे देखील लोक आहेत. या घटनेनं 13% आरक्षण दिलेलं आहे. सरकारने आमच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करू नये. कोणतीही युती ही निवडणुकीपुरती असते. आम्ही सत्तेत असतो तर आज आमदार खासदार असतो, त्यामुळे आम्ही सत्तेत असल्याच्या चुकीच्या गोष्टी पसरवू नयेत. 3.5% वाल्यांचे राज्य राज्यात आहे, असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले. काही मंडळी ही मनुवादांच्या नादाला लागून 2 जातीमध्ये वाद निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. काही मोजके लोक आहेत, त्यांना आम्ही आमच्यापासून दूर ठेवलेलं आहे. रामदास आठवले यांचा या सगळ्याशी काही संबंध नाही. त्यांच्यामुळे काही फरक पडणार नाही. त्यांची समाजाशी नाळ तुटलेली आहे. आठवले उपवर्गीकरणाला समर्थन देतात आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष विरोध करत आहेत आणि अशा गोष्टींमुळे कार्यकर्त्यांची गोची होते, असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. कर्नाटकात जात उपवर्गीकरणाबाबत असा प्रयत्न झाला होता, पण कोर्टाने त्याला स्थगिती दिली. महाराष्ट्रात उपवर्गीकरण झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून कायदेशीर अशा दोन्ही मार्गाने लढाई लढू. दिल्लीतील जंतर मंतरवर आपण पाहिलं असेल, तरुणांचे आयकॉन बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि या जनतेनं दाखवून दिलं आहे की देशात कोणतीही यंत्रणा सर्वश्रेष्ठ नाही, जनता सर्वश्रेष्ठ आहे. जनतेनं आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे, असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आज 3.5% वाल्यांचं राज्य आहे आणि ते राज्य टिकवायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये असणारे जे बहुजन वर्ग आहे, म्हणजे मोठा जो जातीमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये विभागणी केल्याशिवाय आपली सत्ता टिकणार आहे अशी एक भीती या सरकारमध्ये असणाऱ्या मनुवाद्यांना वाटते आणि त्यामुळेच अशा पद्धतीची भांडणं लावण्याचा प्रयत्न हे दुर्दैवाने करत आहे. परंतु अनुसूचित जातीमधले ही सर्व जाती या एक दिलाने एक विचाराने एकत्र आल्या असल्यामुळं हा त्यांचा जो मनसुबा आहे तो आम्ही कधीही त्यांना साध्य होऊ देणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.